Hi everyone, Maha TET 2021. Important questions for pedology with explanation. सायकोलॉजीचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे जे एका पर्टिक्युलर टॉपिकला घेऊन मी बनवलेले आहे. ज्यामध्ये एक पर्टिक्युलर टॉपिकला मी कवर केलेलं आहे. 10 क्वेश्चन्स आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये एक्सप्लेनेशनसोबत आपल्याला कळेल की का बरं ते आन्सर आलेलं आहे आणि जेव्हा पण असे प्रश्न येईल तर तेव्हा तुम्हाला खूप इझी जाईल ते प्रश्न सोडवण्यासाठी. तर मिस नका करू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. डेव्हलपमेंट इज नेवर एंडिंग प्रोसेस. दिस इज असोसिएटेड विथ. डेव्हलपमेंट काय आहे? एक नेवर एंडिंग प्रोसेस आहे, कधीच न संपणारी प्रोसेस आहे. तर हे कशाशी रिलेटेड आहे तर बघा, प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी, प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन, प्रिन्सिपल ऑफ इंटरॅक्शन अँड प्रिन्सिपल ऑफ इंटर रिलेशन. आता आपण आधीच सांगितलेलं आहे मी की जे डेव्हलपमेंट आहे ते नेवर एंडिंग प्रोसेस आहे, मीन्स ते काय आहे? कंटिन्युअस आहे, राईट. तर प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी म्हणजे की जे कंटिन्युअसली गोईंग ऑन प्रोसेस आहे. प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशनचं मिनिंग काय? एकत्रीकरण. इंटिग्रेशनचं मिनिंग काय आहे? तर एकत्रीकरण, ठीक आहे. तर ते तर पॉसिबल नाही आहे. प्रिन्सिपल ऑफ इंटरॅक्शन, एकमेकाशी इंटरॅक्ट होणे, त्याला काय म्हटलेलं आहे? प्रिन्सिपल ऑफ इंटरॅक्शन. प्रिन्सिपल ऑफ इंटर रिलेशन, एकमेकांशी काय आहे? रिलेटेड आहे, इंटर रिलेटेड आहे. तर काय आहे याचा आन्सर? राईट आन्सर प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी. कारण त्याचं की जे डेव्हलपमेंट आहे ते कंटिन्युअसली गोईंग ऑन प्रोसेस आहे म्हणून. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल इज द प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट? इट इज डिसकंटिन्युअस. जे डेव्हलपमेंट आहे ते डिसकंटिन्युअस आहे, तर पॉसिबल नाही आहे. ते काय आहे? कंटिन्युअस प्रोसेस आहे. नेक्स्ट, कंटिन्युअस प्रोसेस आहे, आत्ताच आपण बघितलेलं आहे. ऑल प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट आर नॉट इंटर रिलेटेड. जेवढेही प्रोसेस आहे डेव्हलपमेंटचे ते इंटर रिलेटेड नाही आहे, तर पॉसिबल नाही आहे ही गोष्ट. इट डज नॉट प्रोसीड ॲट सेम पेस फॉर डेव्हलपमेंट. आता प्रत्येक व्यक्तीसाठी एक पर्टिक्युलर स्पीडवर सोबतच सगळ्यांमध्ये ते चेंजेस येईल असं पॉसिबल नाही आहे. प्रत्येकामध्ये म्हणजे काही एक पर्टिक्युलर स्पीड, जसं काही कुणामध्ये खूप लवकर डेव्हलपमेंट होत असते, कुणामध्ये लेट डेव्हलपमेंट होते. तर हे प्रोसिजर आहे, मीन्स आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकामध्ये एका सेम स्पीडवर किंवा सेम स्पीडमध्ये ही सगळ्यांमध्ये डेव्हलपमेंट येत नाही. नेक्स्ट आहे, डेव्हलपमेंट इज ऑलवेज लिनियर. डेव्हलपमेंट इज ऑलवेज लिनियरचं मिनिंग काय आहे? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक अरेंज्ड प्रोसिजर आहे. जे डेव्हलपमेंट आहे ते काय आहे? एक अरेंज्ड प्रोसिजर आहे. तर नाही, असं नाही आहे, म्हणून आन्सर काय आहे ना? आन्सर इज थर्ड वन, दॅट इज इट डज नॉट प्रोसीड ॲट सेम पेस फॉर एव्हरी वन. नॉट डेव्हलपमेंट, इट इज एव्हरी वन. ओके, एव्हरी वन म्हणजे प्रत्येकासाठी एका सेम स्पीडमध्ये, प्रत्येकामध्ये एका सेम स्पीडमध्ये डेव्हलपमेंट होत नसते. नेक्स्ट आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इज डिवायडेड इंटू डोमेन्स सच एज. जे ह्युमन डेव्हलपमेंट आहे ते काही डोमेन्समध्ये डिवायडेड आहे. आता डोमेन्सचं मिनिंग काय आहे? डोमेन्स इथे कशाला रेफर करते? तर एक स्पेसिफिक आस्पेक्ट ऑफ ग्रोथ अँड चेंज. स्पेसिफिक आस्पेक्ट आहे कशाचं? ग्रोथ आणि चेंजचं, त्याला आपण डोमेन म्हणू शकतो किंवा आपण त्याला डोमेन म्हणत असतो. तर ह्युमन डेव्हलपमेंट इज डिवायडेड इंटू डोमेन्स सच ॲज. आता डोमेन्स मी ऑलरेडी आणखी एकदा रिपीट करत आहे बघा की काय आहे. डोमेन्स म्हणजे की एक स्पेसिफिक रेफर्स टू स्पेसिफिक आस्पेक्ट ऑफ ग्रोथ अँड चेंज. refers to specific aspect of growth and development. Growth and development. ओके, तर यामधलं कुठलं
ह्युमन डेव्हलपमेंट इज डिवायडेड इंटू डोमेन्स. आता आपल्याला डोमेन्स सांगायचे आहे ज्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंटला डिवाईड केलेलं आहे. तर आन्सर कुठला आहे बघा, आपण पहिले पूर्ण बघून घ्या. सायकोलॉजिकल, कॉग्नेटिव्ह, इमोशनल, फिजिकल, स्पिरिच्युअल, कॉग्नेटिव्ह अँड सोशल. फिजिकल, कॉग्नेटिव्ह, इमोशनल अँड सोशल. इमोशनल, कॉग्नेटिव्ह, स्पिरिच्युअल अँड सोशो सायकॉलॉजिकल. तर याचा आन्सर आहे दॅट इज थर्ड वन, दॅट इज फिजिकल, कॉग्नेटिव्ह, इमोशनल अँड सोशल. हे काय आहे, राईट आन्सर आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डिनोट्स द रिलेशनशिप बिटवीन डेव्हलपमेंट अँड लर्निंग करेक्टली. यामधलं कुठलं स्टेटमेंट डिनोट करते रिलेशनशिप कशामधलं, डेव्हलपमेंट आणि लर्निंग करेक्टली यामधलं जे रिलेशनशिप आहे ते कुठलं स्टेटमेंट डिनोट करत असते. तर बघा, लर्निंग टेक्स प्लेस irrespective of development. Rate of learning far exceeds the rate of development. Development and learning are interrelated and interdependent. Development and learning are not related. आता बघा, सर्वात महत्त्वाचं की आपल्याला असं स्टेटमेंट सांगायचं जे रिलेशनशिप शो करत असते कशामधलं, डेव्हलपमेंट आणि लर्निंगमधलं, लर्निंग करेक्टली यामधलं. लर्निंग टेक्स प्लेस इररिस्पेक्टिव्ह ऑफ डेव्हलपमेंट. तर नाही, लर्निंग कधीच इररिस्पेक्टिव्ह ऑफ डेव्हलपमेंट होत नाही. रेट ऑफ लर्निंग फार एक्सेस दी रेट ऑफ डेव्हलपमेंट. नाही. डेव्हलपमेंट अँड लर्निंग आर इंटररिलेटेड. हे बघा, डेव्हलपमेंट आणि लर्निंग एकमेकाशी रिलेटेड आहे. ते काय करतात, इंटरडिपेंडंट पण आहे आणि इंटर रिलेटेड आहे. तर थर्ड वन इज दी राईट आन्सर. डेव्हलपमेंट अँड लर्निंग आर नॉट रिलेटेड. डेव्हलपमेंट आणि लर्निंग एकमेकाशी रिलेट करत असते. कसं काय, तर लर्निंग होईल तर आपण काय करणार, डेव्हलपमेंट आपल्यामध्ये येणारच, म्हणून काय आहे, इंटर रिलेटेड आहे. आणि लर्निंग होईल तर डेव्हलपमेंट होणारच, तर ते काय होणार, इंटर डिपेंडंट होणार. नेक्स्ट, टू अंडरस्टँड इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन डेव्हलपमेंट इट इज इम्पॉर्टंट टू. जे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहे डेव्हलपमेंट, टू अंडरस्टँड इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन डेव्हलपमेंट. जे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहे डेव्हलपमेंटमध्ये ते आपल्याला कशा प्रकारे समजून घेता येईल किंवा आपल्याला कसं कळेल. टू लुक ॲट दी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स दॅट अफेक्ट इंडिव्हिज्युअल्स. टू कन्सिडर मॅच्युरेशन ऑफ दी बॉडी अँड दी ब्रेन. टू कन्सिडर बोथ इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स as to look at the environment factors that affect individual, to consider maturation of the body and the brain, to consider both inherited characteristics as well as environmental factors and their interplay, to look at the inherited characteristics that give each person a special start in life. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, टू अंडरस्टँड इंडिव्हिज्युअल, एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायसाठी इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन डेव्हलपमेंट इट इज इम्पॉर्टंट. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये ज्या प्रकारे डेव्हलपमेंट होत आहे, म्हणजे दोन व्यक्तीला आपण कन्सिडर केलं तर एकामध्ये कुठल्या प्रकारचे डेव्हलपमेंट होत आहे, डिफरन्सेस काय आहे त्यामधले, त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं कुठली गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर ते कुठली गोष्ट गरजेचं आहे बघूया. टू कन्सिडर, आता बघा आन्सर मी डायरेक्टली सांगत आहे. टू कन्सिडर बोथ इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स, त्यामध्ये असलेले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते, ॲज वेल एज एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय, कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये तो राहतो, कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये तो वाढत आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेणे. अँड देअर इंटरप्ले, आणि कुठल्या प्रकारे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि त्याच्यामध्ये जे इनहेरिटेड आहे ते सर्व गोष्टीमुळे त्याचं कुठल्या प्रकारे डेव्हलपमेंट होत आहे हे आपल्याला समजून घ्यायला मिळते. तर याचा आन्सर काय आहे, दॅट इज C1, दॅट इज थर्ड वन, C. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट. आणखी प्रिन्सिपल सांगितलेलं आहे. Which of the following is not principle of development? Development is relatively orderly. Development takes place gradually over a period of time. Exact course and nature of development is determined at the time of birth itself. Individual develop
ॲट डिफरंट रेट्स. आता बघा, इज नॉट अ प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आहे म्हणून नाही, कुठलं प्रिन्सिपल नाही आहे म्हणून विचारलेलं आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं, डेव्हलपमेंट इज रिलेटिव्हली ऑर्डरली. ओके, डेव्हलपमेंट टेक्स प्लेस ग्रॅज्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. डेव्हलपमेंट एक प्रॉपर पिरियडनुसार आपली डेव्हलपमेंट होत असते आणि ऑर्डरली प्रोसेस आहे. द एक्झॅक्ट कोर्स अँड नेचर ऑफ डेव्हलपमेंट इज डिटरमाइन. एक्झॅक्ट कोर्स आणि नेचर डेव्हलपमेंटचं आपल्याला ॲट दी टाईम ऑफ बर्थ माहीत पडत नाही. कुठल्याही मुलाचा किंवा इंडिव्हिज्युअलचा जन्म झाला आहे तेव्हा आपण नाही सांगू शकत का त्यामध्ये कुठल्या प्रकारचं डेव्हलपमेंट होईल, नेचर कसं राहील डेव्हलपमेंटचं, हे आपण ॲट दी टाईम ऑफ बर्थ नाही सांगू शकत. आणि डेव्हलपमेंट इंडिव्हिज्युअल डेव्हलप ॲट डिफरंट रेट. आत्ताच आपण बघितलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये जे डेव्हलपमेंट रेट आहे तो काय असतो, वेगळा असतो. The development from the central part of the body towards peripheral or extremities denotes the. आता जे सेंट्रल पार्ट ऑफ बॉडीमधून वर किंवा पेरिफेरलकडे जात आहे, जे डेव्हलपमेंट जात आहे, त्याला आपण कुठल्या प्रकारचं डेव्हलपमेंट म्हणू शकतो किंवा कुठलं प्रिन्सिपल आहे ते डेव्हलपमेंटचं आपल्याला सांगायचं आहे. प्रिन्सिपल ऑफ रेडिएट डेव्हलपमेंट, डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट, प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट अँड कॅस्केडी डेव्हलपमेंट. तर ह्याचा आन्सर काय, दॅट इज प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट. तुम्ही हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. दॅट इज प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट. ओके, हे यामध्ये समजवण्याला काहीच नाही आहे. तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल की जेव्हा सेंट्रल पार्ट ऑफ बॉडीमधून बाकी दुसऱ्या डायरेक्शननी जेव्हा डेव्हलपमेंट होत असते त्याला आपण प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट म्हणत असतो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट इज इनकरेक्ट. इनकरेक्ट, रॉंग, कुठलं प्रिन्सिपल रॉंग आहे डेव्हलपमेंटबद्दल ते आपल्याला सांगायचं आहे. डेव्हलपमेंट डिपेंड्स ऑन मॅच्युरेशन अँड लर्निंग. जे डेव्हलपमेंट आहे ते कशावर डिपेंड करते, मॅच्युरेशन आणि लर्निंगवर डिपेंड करते. डेव्हलपमेंट टेक्स प्लेस ड्यू टू कॉन्स्टंट इंटरॅक्शन बिटवीन हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. जे डेव्हलपमेंट आहे हे पहिले आधीचं बघा, डेव्हलपमेंट डिपेंड्स ऑन मॅच्युरेशन अँड लर्निंग. जे डेव्हलपमेंट कशावर डिपेंड करते, मॅच्युरेशन आणि लर्निंगवर डिपेंड करते. डेव्हलपमेंट टेक्स प्लेस ड्यू टू दी कॉन्स्टंट इंटरॅक्शन बिटवीन हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. डेव्हलपमेंट का बरं होत असते, कॉन्स्टंट इंटरॅक्शन असते हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणून डेव्हलपमेंट होत असते. एव्हरी चाइल्ड गोज थ्रू स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. प्रत्येक चाइल्ड प्रत्येक डेव्हलपमेंटच्या स्टेजमधून जात असतो. येट देर आर वाईड इंडिव्हिज्युअल्स डिफरन्सेस अमॉंग चिल्ड्रन. हां, ठीक आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिफरंट असते तर त्यामध्ये डिफरन्सेस असणारच, पण प्रत्येक चाइल्ड एका पर्टिक्युलर म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टेजमधून नक्कीच जात असतो. डेव्हलपमेंट इज क्वांटिटेटिव्ह प्रोसेस विच कॅन बी मेजर्ड प्रिसाइसली. डेव्हलपमेंट काय, क्वांटिटेटिव्ह प्रोसेस आहे, हे जे आपण मेजर करू शकतो. तर नाही, डेव्हलपमेंट काय आहे, एक क्वालिटेटिव्ह प्रोसेस आहे, क्वांटिटेटिव्ह नाही. ग्रोथ काय आहे, क्वांटिटेटिव्ह प्रोसेस आहे, पण डेव्हलपमेंट कुठलं प्रोसेस आहे, क्वालिटेटिव्ह प्रोसेस आहे. तर राईट आन्सर इज दॅट वन इज डी. विच ऑफ द फॉलोइंग theorists be the opinion that students study hard for their personal growth and development. यामधलं कुठल्या थिअरिस्टनी म्हटलेलं आहे की स्टुडंट खूप वर्क हार्ड करते, स्टडी अभ्यास चांगला खूप हार्ड अभ्यास करतो किंवा खूप चांगल्याने अभ्यास करतात तर कशासाठी, स्वतःच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. असं कोणी म्हटलेलं आहे, तर मॅस्लो यांनी म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे, मॅस्लो यांनी म्हटलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोलबर्ग स्टेज ऑफ मोरल डेव्हलपमेंट. यामधलं कुठलं कॅरेक्टरिस्टिक आहे जे कोलबर्ग स्टेज ऑफ मोरल डेव्हलपमेंटमध्ये येत असते. व्हेरिएबल सिक्वेन्स ऑफ स्टेजेस, नो, व्हेरिएबल सिक्वेन्स ऑफ स्टेजेस सांगितलेलं नाही आहे कोलबर्गनी. स्टेजेस आयसोलेट्स रिस्पॉन्स अँड नॉट जनरल पॅटर्न. जे स्टेजेस आहे ते एक आयसोलेट रिस्पॉन्स आहे आणि जनरल पॅटर्नमध्ये फॉलो करत नाही. युनिव्हर्सल सिक्वेन्स ऑफ स्टेज अक्रॉस ऑल कल्चर्स. जे युनिव्हर्सल सिक्वेन्स आहे स्टेजेसचं ते प्रत्येक कल्चरमध्ये काय असते, सेमच असते.
stages process in non-hierarchic manner. तर याचा आन्सर काय आहे? दॅट वन इज सी, द युनिव्हर्सल सिक्वेन्स ऑफ स्टेजेस अक्रॉस ऑल कल्चर्स. दिस इज द राईट आन्सर. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. यामध्ये सर्वात जास्त प्रश्न मीन्स टोटल मी टॉपिक डेव्हलपमेंटचाच टॉपिक घेतलेला होता. कुठला डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. ओके, थँक्यू.